विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा. तर अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. मोदींच्या राज्यामध्ये 18 सभा झाल्या तर एक रोड शो झाला, मात्र तिथे आमच्या उमेदवाराला फायदाच झाला, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात गैरवापर, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप. विधानसभा निवडणूक आम्ही अधिक ताकदीनं लढू, महाराष्ट्रात सत्ताबदल नक्की होणार, पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून साकोली विधानसभेत जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा. महाराष्ट्रात काँग्रेसची 288 जागांवर लढण्याची तयारी, पटोलेंचा पुनरुच्चार. विश्वजित कदमांची सांगलीच्या जागेची मागणी योग्य होती, मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला सुटली, त्यामुळे विश्वजित कदमांनी आणखी वादात न पडता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावं, विजय वडेट्टीवार यांचा कदमांना सल्ला. सांगलीत काँग्रेस नेत्यांच्या एकीची मूठ काहींना बघवली नाही, खडे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली. सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य. जनतेची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न, वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीबाबत काँग्रेस नेते नसीम खान यांची प्रतिक्रिया. तर 10 वर्षात किती निधी दिला, नसीम खान यांचा सवाल. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीची बैठक, किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार. तर बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित. भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते आमच्या सोबत आहेत, मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. तर महायुतीचे सगळे नेते किशोर दराडेंच्यासाठी काम करतील, भुसेंना विश्वास. सुनेत्रा पवारांच्या राज्यमंत्रीपदाच्या चर्चेला पूर्णविराम, राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रिपदासाठीच आग्रही, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची माझाला माहिती. सुनेत्रा पवारांच्या खासदारकीनंतर राष्ट्रवादीत राज्यमंत्रिपदाची होती चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काम करत असल्याचं दिलं आश्वासन. ठाण्यातल्या सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांसाठी मुख्यमंत्री मैदानात, कंपनीनं दिवाळखोरी घोषित करून कंपनी बंद केल्यानं 1500 कामगार बेकार, संबंधित मालमत्ता राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून सील. बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष लढल्या असत्या तर त्या पराभूत झाल्या नसत्या, पंकजा मुंडेंचा पराभव हा केवळ त्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य. राज्यामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याचं फडणवीसांना माहिती होतं आणि त्यामुळेच त्यांच्याकडून गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची टीका. नाना पटोलेंनी भाजपच्या रमेश कुथेंची घेतली भेट, पटोले आणि रमेश कुथेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य, इंदापूरमधल्या जागेवरनं आमदार दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही एकत्र, भरणेंचं वक्तव्य. आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार, महाआरोग्य केंद्र 24 तास भाविकांसाठी खुलं असणार. आषाढी वारीची ठिकाणं आणि मार्गावर 15 ठिकाणी तात्पुरते दवाखाने, 17 ठिकाणी उपचार केंद्र उभारलं जाणार. मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत, मोहोळ मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रक्षा खडसे रावेरमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून भुसावळ रेल्वे स्टेशनवर रक्षा खडसेंचं जंगी स्वागत. मंत्रिपद मिळाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या भेटीला, जळगावमधल्या मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात रक्षा खडसेंचं जोरदार स्वागत. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे सगळ्या मतदारसंघामध्ये आनंद, माजी मंत्री एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणं यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही, खडसेंचं वक्तव्य.
धुळे शहरात शरद पवार पक्षातले जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसलेंचे बॅनर झळकले। बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख। शहरात चर्चांना उधाण। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीमध्ये बॅनर। बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न। सामना अग्रलेखातनं हल्ला बोल। नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी। वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेनं सवाल केला होता उपस्थित। यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण। वक्फच्या बळकटीसाठी 2011 पासूनच अनुदान राज्य सरकारनं केलं स्पष्ट। मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं, पण दाढीवाल्यांना मदत करणं योग्य नाही। प्रकाश महाजन यांची टीका। वक्फ बोर्ड रद्द करण्याची मनसेची मागणी। नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन। विजेचे दर कमी करावेत आणि प्रीपेड मीटरचा निर्णय मागे घेऊन जीआर काढावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू। अनेक शाळांमध्ये गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचं स्वागत। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा सुरू। दादरच्या बालमोहन शाळेत विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 1360 शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या। गुलाबाचं फूल आणि चॉकलेट देत विद्यार्थ्यांचं स्वागत। कोल्हापूरमधल्या शाळा आजपासून पुन्हा सुरू। वसंतराव चौगुले शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण करत फुलांची उधळण करत स्वागत। नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। नाशिकच्या रचना विद्यालयात सजवलेल्या बैलगाडीतनं विद्यार्थ्यांची मिरवणूक। आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये 25% जागांवर होणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। पालकांकडून नाराजी व्यक्त। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 तारखेला त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार। या पार्श्वभूमीवर नाशिकची त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज। रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदा 430वं वर्ष। अमरावतीच्या राजापेठ चौकात आमदार रवी राणांकडनं वारकऱ्यांचं स्वागत। आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ। धुळ्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांची पेरणीची तयारी पूर्ण, मात्र अद्यापही दमदार पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिम शहरातल्या विविध भागांमध्ये रस्त्यांची कामं अपूर्ण। रस्त्यांवर मोठे खड्डे। पावसाचं पाणी रस्त्यावर साचत असल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे कोठारी इथं सौरपंपाच्या पॅनल संचाचं नुकसान। परभणीच्या जिंतूर शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात तोडफोड आणि जाळपोळ। प्राचार्यांची विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार। घटनास्थळाचा पंचनामा करून अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान। हिंगोलीच्या शिंदगी खांबा गावात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू। 3 जण गंभीर जखमी। शेतात हळद लागवडीचं काम सुरू असताना वीज कोसळली। अहमदनगरच्या श्रीगोंदामध्ये विजेच्या तारांचा धक्का लागत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू। बेलवंडी गावातली घटना। शेतकऱ्याच्या मृत्यूला महावितरण जबाबदार। शेतकरी आक्रमक। नाशकात डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी। 2 दिवसांपूर्वी डेंग्यू लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू। शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 2 मृत्यू तर 31 जणांना लागण। 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयकांची बैठक होणार। केरळमध्ये आयोजित बैठकीला भाजपसह संघाच्या सगळ्या संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार। सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात ढगफुटी। अतिवृष्टी आणि पुरामुळे 6 जणांचा मृत्यू। बुधवारी सिक्कीममध्ये 220 मिलीमीटरहून जास्त पाऊस। जनजीवन पूर्णतः विस्कळीत। मुसळधार पावसानंतर भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये 1200 नागरिक अडकले। अडकलेल्यांमध्ये 15 परदेशी नागरिकांचाही समावेश। पंतप्रधान मोदी इटलीतल्या G7 शिखर परिषदेनंतर भारतात परतले। इटलीच्या 1 दिवसीय दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांसोबत घेतल्या द्विपक्षीय बैठका।
G7 परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. जॉर्जिया मेलोनींनी पंतप्रधान मोदींसोबत काढला सेल्फी. फादर्स डेच्या निमित्तानं संगीतकार सलील कुलकर्णींचं खास गाणं. गाण्यात सलील कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णीकडून सूरसाज. एकदाच मी मागितले अन आणलीस तू तारे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.